थंडीच्या दिवसात मी उतरलो होतो पाण्यामध्ये, तर काऊन उतरलो, का उतरलो हे सांगतो व्हिडिओ मध्ये, त्यासाठी फक्त व्हिडिओ पूर्ण पहा. तर जय श्रीराम मित्रांनो, आजचा चॅलेंजचा आपला 23वा दिवस आणि हा आजचे आपले फॉलोअर आहेत 670. तर लवकर लवकर घ्या फॉलो करून, 10-15 दिवसात करा 1000. बरं, सकाळी सकाळी उठून मी गेलतो कपलिंग घ्यायसाठी. चंद्रजनला जाऊन कपलिंग घेतलं, रिटर्न आलो, डायरेक्ट गेलो धरणावरती आलो, जाळ तयार केलं, पैपाला गरम करून घेतलं आणि ते कपलर आतमध्ये ठोकून दिलं. सर्वकडचे कपलिंग वगैरे जळून झालते, पाईप वगैरे गरम करून सगळं झालं काम. शेवटी विचार पडला होता की ह्या कोपऱ्यावरून त्या कोपऱ्यावर कसं जायचं. मग काय काकांना विचार करता मला डायरेक्ट पाण्यात ढकलून दिलं. पहा मग किती सोपं नाही शेतकरी बनणं. ते म्हणतात ना, शेतकरीचा मुलगा कोणत्या फील्ड मध्ये काम करू शकतो, पण बाकी फील्डवाले शेतकरीचे काम करू शकत नाही. मग काय डाबुक डुबुक करू तिकून तिकून पाईप फिरून फारून पलीकडच्या कोपऱ्याला नेलं आणि मोटर पाण्यामध्ये टाकून घेतली. म्हणलं चला आता पाण्यात उतरलोच आणि आपण काही नाही कर्तव्य करू, हे होणार नाही का. म्हणलं चला मी पाहतोय पाण्यामध्ये किती टाइम थांबू शकतो. बरं सांगतो, मी पाण्यामध्ये कमीत कमी 45 सेकंदच्या वर थांबलो होतो. खोटं नाही बोलणार, पण व्हिडिओला टाकू शकलो नाही. मस्त जोक मारा रे, या हस रे हलकट हस. मग काय बाहेरून लाईट याची वाट पाहिली, थोडा वेळ थांबलो, लाईट आली, मोटर चालू केली. पाणी शरीर लावलं होतं, पाणी वाया नाही गेलं पाहिजे म्हणून मी पळत आलो शेतामध्ये. आणि पाणी होत आलं, पण मला भूक लागली म्हणून मस्त बोरं वगैरे खाल्ली. पाणी देऊन झालतं आणि सर्व काम पण संपले होते. मोटर गिटर सर्व सुरळीत चालू होती आणि शेवटी विहिरीमध्ये कॉक फिरून टाकला. बरं असो, आजच्यासाठी एवढेच, बस भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. त्यासाठी फक्त फॉलो करून घ्या. घ्या तेवढं बटन दाबून घ्या फॉलो करून. खत्म.